बघा मुलांनो, मूल्यवर्धनामध्ये आपलं पुढचा पाठ आहे नातेसंबंध आणि त्याच्यामध्ये आपण काय बघणार आहोत? कुटुंबाचे महत्त्व. म्हणा मोठ्याने. आता तुम्ही मला सांगा, हे जे कुटुंबाचं महत्त्व हा जो पाठ आहे ह्याच्यामध्ये कोणते कोणते महत्त्वाचे मुद्दे येतात? गीत सांग. उभं राहून सांग ना. एकत्र सण समारंभ जे येतात ते आपण कुटुंबामध्ये साजरे करत असतो. दिव्या सांग. कुटुंबाचं महत्त्व. कुटुंबाचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एकत्र राहणे. कोणता आहे? एकत्र राहणे. हितान सांग. एकत्र येऊन आपल्या कुटुंबाविषयी काय करायची आहे? चर्चा करायची आहे. कुटुंबाच्या महत्त्वामध्ये आणखी पुढचा महत्त्वाचा मुद्दा कोणता आहे? सांग. उभा राहा वंश, उभा राहा ना. एकत्र जेवणे ही संधी आपल्याला कधी मिळत नाही, परंतु ही संधी आपण काय करायची आहे? वेळ काढून घ्यायची आहे आणि एकत्र येऊन कुटुंबाने जेवण करायचं आहे. आणखी वंश, दैव सांग आणखी पुढचा मुद्दा. व्हेरी गुड. कुटुंबामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे एकमेकांना समजून घेणं. आता कुटुंबाच्या महत्त्वामध्ये मी पुढचा मुद्दा सांग. हो, एकमेकांना मदत करणे. जेव्हा आपण अडीअडचणीमध्ये असतो, संकटात असतो, दुःखात असतो, तेव्हा आपण काय करायचं आहे? एकमेकांना मदत करायची आहे. छान. मग तुम्ही मला सांगा की मूल्यवर्धनामध्ये आपण कोणता घटक बघितला? कोणता घटक बघितला? कुटुंबाचे महत्त्व. आणि कुटुंबाचे महत्त्व ह्याच्यावर आपण काय केलेली आहे? चर्चा. काय केलेली आहे? आणि सगळ्यांनी छान प्रतिसाद दिला. व्हेरी गुड.